आज 5 जुलै 2026 चिपळूणच्या आजूबाजूच्या परिसरासह पूर्ण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी झालेला आहे आणि चिपळूणमध्ये ही परिस्थिती आहे, की चिपळूण ते गुहागर मार्ग जो आहे, या महामार्गावर अशा प्रकारे नदीचं रूप आलेलं आहे आणि आजूबाजूचा परिसर जलमय झाला आहे. वाहन चालकांना तर त्रास होतोच आहे, पण पायी चालणाऱ्या पादचाऱ्यांना तर त्याचा भयानक त्रास होतोय. वयस्कर मंडळी, सायकलनी जाणारी मंडळी अक्षरशः हैराण झालेली आहेत. हे पाणी नेमकं कशामुळे साचलंय? या पाणी साचण्याचं कारण काय? तर या मिरजोळी भागामध्ये जेवढी बांधकामं झालेली आहेत, या बांधकामं करत असताना, बांधकाम व्यावसायिकांना परमिशन देत असताना, बांधत असलेल्या बिल्डिंगच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारे गटार व्यवस्था नाही. पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था केलेली नाही. आजूबाजूची पाणथळ जागा जेवढी होती, त्या पाणथळ जागांमध्ये मोठ्या प्रमाणात नदीचा भराव टाकलेला आहे आणि हा गाळाचा भराव टाकल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी पाणी साचलं पाहिजे, ते साचण्यासाठी जागा नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून आज या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. गेल्या वर्षी देखील असंच पाणी साचलेलं होतं. पावसाळा यावर्षी उशिरा सुरू झाला आहे. मात्र आज पहिल्यांदाच चिपळूणमध्ये एवढा मोठा पाऊस पडला आहे आणि असं जर पाणी साचत असेल, तर या परिसरातल्या नागरिकांनी प्रश्न विचारायचा कोणाला, जाब विचारायचा कोणाला? प्रशासनाने या बिल्डिंगच्या परमिशन्स देताना पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था पाहायला नको का? हा प्रश्न उपस्थित